नमस्कार मित्रांनो, ॲग्रोटेक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता वाजलेले आहेत पहाटेचे 4:15. तर आपण आता शेतात आलेलो आहे. तर शेतात यायचं कारण म्हणजे आपल्याला आज कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सोडायचं होतं पपईला. पण आपल्या इकडं कसं झालेलं आहे, आमच्या इकडं तर रात्रीची लाईट चालू झालेली आहे आता. आणि रात्रपाळी असल्यामुळं लाईटीचं टायमिंग आहे रात्रीच्या 10 ते सकाळच्या 6 ह्या प्रकारे रात्रीचं टायमिंग आहे. त्यामुळं आपल्याला जर लिक्विड वगैरे द्यायचं असेल ह्या रात्रपाळीमध्ये तर मला असं पहाटे मी येत असतो, कारण का रात्री काही जागरण होत नाही आपल्याला. त्यामुळं पहाटे लवकर येऊन मी लिक्विड वगैरे देत असतो. तर आता आपल्याला लिक्विड द्यायचं आहे, पण त्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सगळे जे कॉक आहेत आपले जे पपईकडे जातात ते कॉक चालू आहेत का बघायचं आपल्याला. हा जो कॉक तुम्ही बघताय हा कॉक मी मुद्दामून थोडा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त चालू करत असतो आणि थोडा बंद ठेवत असतो, कारण का इकडं उतार आहे आणि इकडं उतार असल्यामुळे काय होतंय, इकडं जरा जास्त पाणी जाते. त्यामुळे मी हा कॉक थोडासा बंद ठेवत असतो. तर ह्या प्रकारे आपल्याला आता पहिल्यांदा गाडीतल्या स्विचेस बंद करूया पहिले. तर सगळे आधी कॉक आपण व्यवस्थित म्हणजे पपईकडे जाणारे कॉक आधी चालू करून घेऊया. ह्या साईडला पपई आहे आपली आणि ह्या साईडला शेवगा आणि डाळिंब असं आहे. म्हणजे डाळिंब आहे आणि त्याच्यामध्ये शेवग्याचं आंतरपीक आहे. तर रात्री थोडासा पाऊस झालेला दिसतोय. आपण फिल्टर आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे पहिल्यांदा. स्क्रीन फिल्टर व्यवस्थित धुवून कॅल्शियम नायट्रेट आधी इरगळून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्यात बोरॉन ओतायचं. माझा एक अनुभव आहे, तुम्ही ज्यावेळेस लिक्विड खतं देता त्यावेळी जर तुम्ही सगळं एकदम ओतलं तर ते ढेकूळ बनून बसतं, असा मोठा दगड होऊन बसतं आणि लवकर विरघळत नाही. त्यापेक्षा तुम्ही जर सेपरेट जर विरघळून टाकलं ना तर ते लगेच विरघळतं आणि औषध पण चांगलं मिक्स होते म्हणजे लिक्विड. त्यामुळं जर 2-3 खतं द्यायची असतील तुम्हाला तर सगळी एकदम ओतून मिक्स करू नका, सेपरेट मिक्स करून घ्या तुम्ही. तर ही बघा, हे इथं आपला हा मेन कॉक आहे सँड. म्हणजे हे जर नाही बंद केलं तर तळ्याची आपली लेवल वर आहे आणि हे खाली आहे. त्यामुळं हे जर नाही बंद केलं तर हे सायपननं पाणी कंटिन्यू जातच राहतं. त्यामुळे हे बंद करतो मी. आता हा चालू केला, हा इथला ह्याचा कॉक आहे फ्लशचा. हा बंद करून हा चालू केला तर असं खालनं पाणी जाऊन ह्याच्यातून हा जर चालू केला आपण तर सँड फिल्टर फ्लश होतो, सँड फिल्टर स्वच्छ होऊन जातो. तर आपल्याला आता ते नको आहे, ते बंद केलं, हे चालू केलं. हे इथं जे आहे हे एअर जायसाठी दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी आता चालू केल्यावर एअर कसा जातो ते. तरी अशी सिस्टीम आहे. इथं व्हेंचुरी आहे. तर आता आपण पहिल्यांदा हा स्क्रीन फिल्टर स्वच्छ करूया. तर हा बघा स्क्रीन फिल्टर आहे, ह्याला थोडी घाण अडकलेली आहे. ही काहीच घाण नको आहे आपल्याला, पूर्ण स्वच्छ फिल्टर पाहिजे, तेव्हा कुठं ही व्हेंचुरी चांगली चालणार आहे. त्यामुळे हा आधी स्वच्छ करून घेऊया. तर आपण हा स्क्रीन फिल्टर स्वच्छ धुवून बंद केलेला आहे आणि आता आपल्याला मोटर चालू करायची. मोटर चालू करून मग लिक्विड खतं आपण मिक्स करायला घेऊया. तर बघा, मोटर चालू करताना रात्री वगैरे कधी पण एक गोष्ट ध्यानात ठेवायची की बाबा अशी पेटी आहे ना त्याला पहिल्यांदा असं उलट्या हातानं असं मारून घ्यायचं. कधी पण जर समजा काय आतमध्ये वायर बियरला काय झालं असेल किंवा काय असेल ना तर आपल्याला कळा. असं डायरेक्ट आली अशी धरायची नाही कधीच, अशी उलटा हातानं मारून घ्यायचं. म्हणजे समजा काय आत गेलं बिलं असेल तर ती बी म्हणजे सावध होईल आणि असं मग परत न उघडायची मोटर.
पेटी आपली. तर चालू करूया आपण मोटर आधी. हे ऑटो आहे इथं. हां, पहिल्यांदा ती आपला जो कॉक होता मोटर चालू करायच्या आधी पण एक नेहमी लक्षात ठेवायचं, सायपनचा जो कॉक होता आपला हा इथला आत्ता जो चालू केला आपण, हां तो नेहमी चालू आहे का बघायचा आणि मगच मोटर चालू करायची. नाहीतर महागा आपल्या मोटरला लोड येणार भरपूर. तर बघा आपण मोटर चालू करूया. मोटर चालू झाली. आता मी तुम्हाला जे म्हणलं एअर, तर तो एअर काढून घ्यायचा आहे. हे बघा इथं हे एअर जायसाठी ह्यांनी दिलेलं आहे. हे बघा एअर निघालेला आहे पूर्ण. तर आता आपल्याला हे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन मिक्स करून घ्यायचं. तर सुरुवातीला ही जी ह्याच्यात आहे ह्यात माझ्यामध्ये हे मिक्स केलं होतं मी 13 मिक्स केलं होतं. तर कधीच समजा तुम्ही काही मिक्स करू द्या, तुमचंच असू द्या, पण कधीच असे ज्यात मिक्स करायचं आहे आपल्याला ते कधीच दुसऱ्या मिक्स केलेल्या पाण्यात वगैरे कधीच करायचं नाही. नेहमी नवीन पाणी करायचं. नेहमी ड्रम जेव्हा पण तुम्ही करचाल तर ड्रम नेहमी धुवूनच घ्यायचा. धुवून म्हणजे खाली करून घ्यायचा. त्याचं म्हणजे कारण आहे ही एक सवय आहे जी आपल्याला लावून घ्यायची आहे. ही सवय खूप महत्त्वाची आहे. कारण का ही जर सवय तुम्ही लावून घेतली तर कधीच तुमचं पुन्हा असं मिक्स वगैरे होणार नाही. ही सवय लावूनच घ्यायची. काही जरी असलं तरी प्रत्येक वेळी नवीन करताना ब्लोअर असू दे, पाठीवरचा पंप असू दे किंवा अशी लिक्विडची टाकी असू दे, काही असू दे, प्रत्येक वेळी खाली करून मगच घ्यायची. तर हे आपण खाली करून घेतलेलं आहे. आता एक कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन घ्यायचं. बोरॉन नवीन आणलेला आहे मी विकत. कॅल्शियम नायट्रेटची बॅग माझी पहिलीच होती, ती अर्धी वापरली होती, अजून थोडा आहे. ICLचे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन काय तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. ICL म्हणतो याराच आहे का? हां, याराच आहे कॅल्शियम. तरी असं आहे. आणि मिक्स करताना अजून एक काळजी काय घ्यायची, पाणी सोडत सोडत मिक्स करायचं. म्हणजे पाण्यासोबत सोबत त्याला पण वतायचं. म्हणजे आधी ड्रमात पाणी पाहिजे आणि मग ते वतायचं. जर तुम्ही आधी ते वतलं आणि मग वरनं पाणी सोडलं ना तरी पण मग ती खाली ढेकूळ होतो, लवकर इरळत नाही, मग लय हलवत बसायला लागतं. त्यापेक्षा का नाही आधी पाणी सोडून घ्यायचं. तर त्याचा कॉक मोडलेला आहे, कॉकच्या वरचं ते दांडा, तर पकडीनं आपल्याला ते करायला लागतंय. तर हे बघा ही आहे ना, असं आडवं करायचं आहे आपल्याला. ओके. तर हे मी मिक्स करून घेतो. मी आधी कॅल्शियम नायट्रेट मिक्स करून घेतो आणि बोरॉन मिक्स करताना तुम्हाला दाखवतो. या अजून एक दाखवायचं तुम्हाला, हे मध्ये झालं म्हणून दाखवतोय. हे जे आहे ना इथं, म्हणजे आता माझा ह्याच्यावर पाय पडला आणि आवाज झाला, मीच भेलो दचकलो, पण माझ्या लक्षात आलं ते. हा जो आहे ना, हा इथं मी एक डेरा पुरलेला आहे मातीत. तर ह्याच्यात मी ह्युमिक ॲसिड बनवलं होतं. कशापासून? आपल्या तांदळापासूनचं ह्युमिक ॲसिड असतं ना, ते बनवलं होतं, भातापासूनचं. तर परत बनवायचं आहे आता. मी परत बनवताना तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. तर असा ह्युमिक ॲसिड आहे. ह्यातमध्ये ना लई तांबड्या मुंग्या झालेल्या आहेत, त्या चावल्या आता मला. तर हां, हे बघा, ह्यात हे कॅल्शियम नायट्रेट कसलं असं दाखवतो मला. थोडंसं ग्रॅन्युलर आहे हे बघा.
हे बाकीच्या सारखं म्हणजे बाकीच्या खतासारखं फाईन नसतं, हे असे थोडे थोडे युरियासारख्या अशा ग्रॅन्युल असतात त्याचे. तर हे टाकून घेऊ सगळं. कोंबडा वरडायला लागला. झालं, हे पहिलं ढवळून घेतो आणि मग बोरॉन एक एक बादलीत मिक्स करून टाकतो. तर हे बघा तुम्ही, कॅल्शियम नायट्रेट मिक्स झालेलं आहे आणि हे आता बोरॉन आहे. ह्याला बादलीत एक ही बादली आहे ना, तर 4 किलो आहे. हे खरं तर 5 किलो पाहिजे, पण मी 4 किलो आणलेलं आहे. एकरी 1 किलो पाहिजे. ते 4 किलो आणायचं म्हणजे माझी जी झाड आहे ती ना, त्याचं स्पेसिंग जास्त आहे. म्हणजे मी 12 बाय 5 वर लावलेले, लोक 8 बाय 5 लावतात. माझं 12 बाय 5 आहे, त्यामुळं किंवा 10 बाय 5 लावतात. त्यामुळं रोपं थोडी कमी बसलेली आहेत माझी. त्यामुळं मी 1 किलो डोस कमी आणला आहे बोरॉनचा. हे बघा, हे ॲग्रोमॅक्सचं बोरॉन आहे. बऱ्यापैकी थोडंसं चांगलं आहे. म्हणजे मला माहीत नाही, ह्याचा काय अनुभव नाही मला, पण पहिल्यांदाच आणले. तर बघूया, हे मिक्स करून ह्यात ओतून घेतो. तर हे बघा तुम्ही, कॅल्शियम नायट्रेट मिक्स झालेलं आहे आणि हे आता बोरॉन आहे. ह्याला बादलीत एक ही बादली आहे ना, तर 4 किलो आहे. खरं तर 5 किलो पाहिजे, पण मी 4 किलो आणलेलं आहे. एकरी 1 किलो पाहिजे. ते 4 किलो आणायचं म्हणजे माझी जी झाड आहे ती ना, त्याचं स्पेसिंग जास्त आहे. म्हणजे मी 12 बाय 5 वर लावलेले, लोक 8 बाय 5 लावतात. माझं 12 बाय 5 आहे, त्यामुळं किंवा 10 बाय 5 लावतात. त्यामुळं रोपं थोडी कमी बसलेली आहेत माझी. त्यामुळं मी 1 किलो डोस कमी आणला आहे बोरॉनचा. हे बघा, हे ॲग्रोमॅक्सचं बोरॉन आहे. बऱ्यापैकी थोडंसं चांगलं आहे. म्हणजे मला माहीत नाही, ह्याचा काय अनुभव नाही मला, पण पहिल्यांदाच आणले. तर बघूया, हे मिक्स करून ह्यात ओतून घेतो. तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, मी बोरॉन मिक्स करून घेतलेलं आहे. तर ह्या बादलीत आणि ह्यात ओतलं. तर अजून एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे की व्हेंचुरी जर वापरत असाल तुम्ही, तर ड्रम सगळं औषध मिक्स केल्यानंतर ड्रम किमान 4 बोटं तरी तुम्ही मोकळा ठेवा, फुल भरू नका. कारण का आता आपण ही पाईप ज्यावेळेस टाकणार आहे त्यावेळेस ते कॉक बंद करायच्या आधी, म्हणजे कॉक जेव्हा आपण बंद करतो व्हेंचुरी चालू होण्यासाठी, तर त्यावेळी जे ह्यात पाणी जाणार आहे ते प्रेशरनं जाणार आहे पाणी, त्यावेळी तुमचं हे ड्रम भरून वाहू शकतो. मग आपलं लिक्विड वाया जाईल. त्यापेक्षा थोडं एक 4-5 बोटं ड्रम कमी ठेवायचं लिक्विड बनवल्यानंतर. म्हणजे माझं पण आधी वाहून गेले, म्हणजे आधी गेलं तर निघून, त्याच्यानंतरच हळूहळू या गोष्टी कळलेल्या आहेत मला. तर हे असं थोडंसं कमी ठेवायचं. ही सक्शनची पाईप आहे आपली. तर तुम्ही बघू शकता, मी जवळपास आत्ता चालू करून मी केलं तर चालू 4:15 केलं तर. तर आता वाजल्या 5 मिनटं कमी आहे. तर अजून एक 5 मिनटं थांबूया आपण. अर्धा तास त्याला आधी पाणी पडू द्या आपल्या पपईला. तर याच्या आधी मी कसं करत होतो, म्हणजे आधी पाऊस पडायच्या आधी, तर जेवढा वेळ पाणी द्यायचं आहे आपल्याला पपईला, म्हणजे 1-2 तास द्यायचं आहे, 2.5 तास द्यायचं आहे, तेवढा वेळ आधी मी पाणी देऊन घ्यायचो आणि नंतर शेवटी लिक्विड सोडायचो. पण आता कसं आहे, पाऊसच पडला त्यामुळं खाली ऑलरेडी ओलावा आहे. त्यामुळे जास्त वेळ काय आपल्याला ड्रिप चालू ठेवायची गरज नाही. आपण लगेच लिक्विड चालू करू शकतो. आणि आणखीन एक मला असं गोरे सरांच्या आपले BT गोरे सर जे आहेत त्यांचं जे मी यूट्यूबच्या व्हिडिओ पाहिले पर्टिकेशनबद्दल, तर त्यांचं असं म्हणणं आहे की एकदम लिक्विड देऊन संपवू नका, जास्त वेळ लिक्विड तुमचं जाऊ द्या सोबत. हां, आणि त्याच्यामुळं पण मी आता काय करतो, कमी दाबाने म्हणजे कमी प्रेशरने पण जितका वेळ पाणी चालू आहे तितका वेळ आपल्याला त्याच्यासोबत लिक्विड द्यायचं, म्हणजे फर्टिगेशन आपल्याला करायचं सोबतच झालं पाहिजे असं सरांचं म्हणणं आहे. तर त्याप्रमाणे आपल्याला करायचं. तर आता आपण ते करू, तुम्हाला दाखवतो. ही आपली सक्शनची पाईप, हे बघा, ही ह्याच्यात टाकली, पूर्ण टाकायची ह्याच्यामध्ये, आणि ह्याच्यावर एक दगड ठेवायचा, वेट ठेवायचं काहीतरी, ही पाईप बाहेर येऊ नये म्हणून. नाहीतर ही पाईप बाहेर येते
आणि तरी पण घोटाळा होतो. मग दगड ठेवलेला आहे मी ऑलरेडी इथं जवळ. हे ठेवलं त्याच्यावर असा दगड ठेवून द्यायचा, ह्याला हालू द्यायचं नाही पाईपला. ओके. तर आता बघा व्हेंचुरी कशी चालते. तर व्हेंचुरी चालू करताना पहिल्यांदा हा जो कॉक आहे व्हेंचुरीचा तो पूर्ण चालू केला पाहिजे. चालू केला, आत पाणी चाललं. हे बघा, ह्याच्यासाठी आपल्याला थोडं कमी ठेवायचं. आत पाणी चाललं ते भरू द्या थोडंसं अजून. आणि हा कॉक आहे आपल्याला जो बंद करायचा आहे. भरलेला आहे ते आता हे करूया बंद. हे बघा, एक ह्याचा पॉईंट आहे, म्हणजे ज्या पॉईंटपासून सक्शन चालू होतं निम्म्याच्या थोडासा बंद म्हणजे चालूकडच्या साईडला थोडासा. जर आपण जास्त बंद करू तर जास्त फास्ट सक्शन होईल. जर आपण कमी बंद करू तर कमी सक्शन होईल. पण बंद करावाच लागतो तो. एक ही जी आता जी बघताय तुम्ही, जेवढ्या अँगलने तो बंद केला आहे मी, त्या अँगलच्या पुढे बंद केला तरच, म्हणजे तो किंवा त्याच्या पुढे बंद केला तरच सक्शन होणार आहे. जर सरळ तुम्ही चालू ठेवला तर सक्शन चालू होणार नाही आहे, पाणीच पडत राहील. तर आता हे सक्शन चालू झालेलं आहे आपलं, हे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, एवढं सक्शन झालं. वर होतं ते, म्हणजे फेस बघा तुम्ही खाली गेलाय. तरी पण हे आपलं जे सक्शन आहे खूप फास्ट आहे. याच्यापेक्षा पण स्लो सोडता यायला पाहिजे. तर ते डोसाट्रॉन का काहीतरी नावाचं एक व्हेंचुरी आहे, जी ॲब्रॉडची आहे, म्हणजे कोणत्या देशाची माहीत नाही मला. पण ती डोसाट्रॉन जी आहे ना, त्याने आपण खूप छानपैकी फर्टिगेशन देऊ शकतो. म्हणजे त्याच्यात असे ॲडजस्टमेंट आहेत की मी आता तुम्हाला ते डोसाट्रॉनचं एक इथं व्हिडिओमध्ये हे टाकतो. तर त्याच्यामध्ये असे फीचर्स आहेत त्याच्यामध्ये की ML म्हणजे किती लिटरला किती ML तुम्हाला सोडायचं आहे ना, ते पण त्याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो. तर मी ज्यावेळेस इंडीला गेलो होतो लिंबूच्या बागा बघायला, तर तिथं एका शेतकऱ्याच्यात ते मी डोसाट्रॉन पाहिलं होतं. तर सक्शन खूप फास्ट चाललं आहे आपलं. अजून थोडं स्लो करायसाठी कॉक अजून थोडासा आपण चालू करूया. ही एवढं पाहिजे आपल्याला. तर सक्शन होतंय का पाणी माघारी यायला लागलं बघूया आपण. सक्शन बंदच झालं. तर तेवढंच ठेवायला पाहिजे आपल्याला. उद्या फास्ट झाल्याशी जाणं होणं महत्त्वाचं आहे. तर थोडंसं बंद करूया. झालेलं आहे चालू. आवाज वेगळा यायला लागतो बघा तुम्ही, चालू झाल्यावरती कळतं लगेच. आणि तर बघू शकता मित्रांनो, आपलं लिक्विड सोडून होत आलेलं आहे. मला असं वाटतं की तळाला थोडंसं राहिलेलं आहे, काय हरकत नाही. त्याचे राहिलेले जे असतं ना, त्यात मी परत एकदा थोडं पाणी सोडून ठेवत असतो. म्हणजे ड्रम पण आपला उडून जाऊ नये, ड्रममध्ये पण वेट राहतं. आणि ते जे राहिलेलं आहे ना, ती पण विरघळून जातं. आणि परत मी इकडची झाडं आहेत जवळची, त्या झाडांना मी वतून टाकत असतो. बघा थोडं राहिले आता. तर याच्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे, ह्याच्यामध्ये पाणी सोडायचं आहे आणि लईतलं एक 10 मिनटं परत हाय अशी मोटर चालू ठेवायची. कारण का जे आपल्या पाईपमध्ये पाणी आहे, आपल्या सबमेनमध्ये, मेनमध्ये आणि लॅटरलमध्ये सुद्धा, ते सगळं पाणी शेवटच्या म्हणजे जे लिक्विडचं पाणी आहे ते सगळं निघून जावं. लिक्विड सगळं रोपा म्हणजे झाडांपर्यंत जावं, याच्यासाठी थोडं एक 10 मिनटं आपल्याला, 10 ते 15 मिनटं आपल्याला मोटर तशी चालू ठेवायची. तरी बघा होत आले. तर आणखीन एक, लय गाळात जर समजा खाली राहिलेली असेल पावडर वगैरे असेल कुठली, तर लय गाळात धरायची नाही पाईप, नाहीतर ती गाळ वडून घेते आणि परत अजून स्क्रीन फिल्टर जाम करते. स्क्रीन फिल्टर जाम होता कामा नाही आपल्या. थोडं वरच धरायचं, थोडं खाली राहिलं तर राहू द्यायचं, काय हरकत नाही. तर आपली पक्कड खाली पडलेली आहे, घेतो मी आता. तर पक्कड घेऊन ते चालू करायचं. तर हे बघा. आणि दुसरं महत्त्वाचं, दुसरी जी खतं तुम्ही देत असता, तर मी एकदा झायटॉनिक एम दिलं होतं. तर ते झायटॉनिक एम देताना अशीच गफलत झाली माझी. तर ते झायटॉनिक एम जे आहे ते थोडंसं म्हणजे ड्रिंचिंगचं औषध आहे ते. खरं तर ड्रिपमधनं सोडता येत नाही ते, तरी पण आम्ही सोडलं होतं. तर ते
अजिबात वडत नाही, म्हणजे सारखं स्किन फिल्टरला ते अडकते. तर तसली औषधं द्यायची असेल तर खूप छान तुम्हाला आधी ते मिक्स करून घ्यावं लागणार आहे. तर हे चाललंय बघा, थोडं राहिले आता. तर शेवटी किती राहते दाखवतो तुम्हाला. हे वडी ना आता, म्हणजे काय ना काय थोडी घाण आपल्या स्किन फिल्टरमध्ये अडकलेली आहे, त्यामुळे फास्ट वडी ना, नाहीतरी लगेच संपवलं असते ना. हाताला पण माझ्या जाणवत आहे व्हायब्रेशन्स कमी झालेले. तर हे बघा, औषध संपलेलं आहे आपलं. जवळपास एक 100 ग्रॅम, 100 किंवा 50 ग्रॅम एवढं असेल. तेवढं बोरॉन विरघळलेलं नाही, राहिले ते खाली. तर हे बघा, हा आता कॉक चालू करून टाकतो मी. म्हणजे हा चालू आहे आता. हा कॉक चालू करून टाकायचा, म्हणजे पाणी तिकडे जाईल. पाणी भरायचं आहे निम्मा ड्रम. जसं की मी त्या ड्रममध्ये थोडं पाणी ठेवलं बा, उडून जाऊन वारं बिरं सुटलं तर उडून जात. पकड ठेवून देतो आता. जरा धुवून घेऊया ह्याला. तर लिक्विड देऊन झालेलं आहे आणि 15 मिनिटांनी मी मोटर बंद करणार आहे. हे बघा, वाजले 5:30, 5:45 मोटर बंद करणार आणि आपलं काम झालं. आता आपण घरी जाऊन झोपणार आणि निवांत उठणार. आता काय अडचण नाही.